जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। श्रील प्रभुपाद की जय। श्रीमद् भागवतम स्कंद क्रमांक 1 अध्याय क्रमांक 7 द्रोणपुत्राला दंड। श्लोक क्रमांक 1। शौनक उवाच निर्गते नारदे सूत भगवान् बादरायणः श्रुतवांस्तदभिप्रेतं तत किमकरोद विभू। श्री शौनक ऋषींनी विचारले, हे सूत, महान आणि दिव्य शक्ती संपन्न श्री व्यासदेवांनी नारद मुनींकडून इच्छेनुसार सर्व काही श्रवण केले। नारद मुनी निघून गेल्यानंतर पुढे त्यांनी काय केले? तात्पर्य: या अध्यायात मातेच्या गर्भात सम्राट परीक्षितांचे जे चमत्कारिकरित्या संरक्षण करण्यात आले त्या अनुषंगानेच भागवताच्या वर्णनाचा संकेत मिळतो। या घटनेला द्रोणाचार्यांचा पुत्र अश्वत्थामा कारण होता। त्याने द्रौपदीच्या 5 पुत्रांचा झोपेत असताना वध केला होता आणि त्यामुळे त्याला अर्जुनाकडून शिक्षा झाली होती। भागवतासारख्या महान रचनेचा प्रारंभ करण्यापूर्वी श्री व्यासदेवांनी भक्तिपूर्वक ध्यानाने संपूर्ण सत्याचा साक्षात्कार केला। श्लोक क्रमांक 2। सूत उवाच ब्रह्मनद्यां सरस्वत्यामाश्रमः पश्चिमे तटे क्षमाप्रास इति प्रोक्त ऋषीणां सत्रवर्धन। सूत म्हणाले, वेदांशी जोडून संबंधित असलेल्या सरस्वती नदीच्या पश्चिम तटावर क्षमाप्रास नावाच्या स्थानी ऋषींच्या कर्तव्यांचे संवर्धन करणारा एक आश्रम आहे। तात्पर्य: ज्ञानाच्या आध्यात्मिक विकासासाठी योग्य स्थानाची आणि वातावरणाची निश्चितच आवश्यकता असते। या हेतूसाठी सरस्वती नदीच्या पश्चिम तीराकडील स्थान विशेष उपयुक्त आहे। त्या बाजूला क्षमाप्रास स्थानी व्यासदेवांचा आश्रम आहे। श्रील व्यासदेव गृहस्थाश्रमी होते, तरीही त्यांच्या राहत्या निवासस्थानाला आश्रम म्हणूनच संबोधले जात होते। आश्रम असे स्थान असते की जेथे आध्यात्मिक संस्कृती नेहमीच उन्नत स्थितीत असते। ते स्थान किंवा आश्रम एका गृहस्थाचा आहे की संन्याशाचा आहे हे महत्त्वाचे नाही। संपूर्ण वर्णाश्रम संस्थेची रचनाच अशी आहे की त्यात मानवी जीवनाची प्रत्येक अवस्था आश्रम म्हणून समजली जाते। याचा अर्थ असा की आध्यात्मिक विकास सर्वांसाठी समान रूपाने आवश्यक आहे। ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थी, संन्यासी या साऱ्यांचे जीवन ध्येय एकच आहे, परमतत्वाचा साक्षात्कार। म्हणून आध्यात्मिक विकासाच्या संबंधात यापैकी कोणीही कमी महत्त्वाचे नाही। यांच्यातील तारतम्य हा वैराग्याच्या आधारे केलेला औपचारिकतेचा भाग आहे। सर्व संन्यासी त्यांच्या व्यावहारिक वैराग्याच्या बळावर सर्वांद्वारे आदराने पाहिले जातात। श्लोक क्रमांक 3। तस्मिन् स्व आश्रमे व्यासो बदरीषण्डमण्डिते उपस्पृश्य प्रणिदध्यो मनः स्वयं। त्या स्थानी बोरींच्या वनाने वेढलेल्या आपल्या आश्रमात श्रील व्यासदेव आचमन करून ध्यानासाठी बसले। तात्पर्य: आपले आध्यात्मिक गुरु श्रील नारद मुनींच्या उपदेशानुसार व्यासदेवांनी चिंतन करण्याच्या त्या दिव्य ठिकाणी बसून आपले मन एकाग्र केले। श्लोक क्रमांक 4। भक्तियोगेन मनसी सम्यक् प्रणिहिते मले अपश्यत पुरुषं पूर्णं मायां च तदपाश्रयम्। त्यांनी आपले मन भक्तियोगाद्वारे पूर्णपणे एकाग्र केले। तेथे भौतिकतेचा स्पर्शही नव्हता। अशा स्थितीत त्यांनी भगवंतांचे बहिरंगाशक्तीसह दर्शन घेतले। बहिरंगाशक्ती पूर्णपणे भगवंतांच्या नियंत्रणात होती। तात्पर्य: भक्तियोगानेच परमसत्याचे सम्यक दर्शन करता येणे शक्य आहे।
भगवद्गीतेत देखील हे निर्धारित केलेले आहे. केवळ प्रेममय सेवेच्या प्रक्रियेनेच कोणीही परम सत्यपूर्ण पुरुषोत्तम भगवंतांचा पूर्णपणे साक्षात्कार करू शकतो आणि अशा पूर्ण ज्ञानाने तो भगवंतांच्या राज्यात प्रवेश करू शकतो. निराकार ब्रह्माच्या किंवा स्थानविशिष्ट परमात्म्याच्या एकांगी साक्षात्काराने कोणीही भगवंतांच्या धामात प्रवेश मिळवू शकत नाही. श्री नारदाने श्रील व्यासदेवांना भगवंत आणि त्यांच्या चरित्रावरील दिव्य चिंतनात एक रस होण्याचा समुपदेश दिला. श्रील व्यासदेवांनी ब्रह्मज्योतीचे ध्यान केले नाही, कारण ब्रह्मज्योती परमसत्याचे आत्यंतिक स्वरूप नाही. पुरुषोत्तम भगवंतांना समजणे ही परमदृष्टी आहे. भगवद्गीतेत 7.19 म्हटलेले आहे, वासुदेवः सर्वमिती. उपनिषदात सुद्धा असे म्हटले आहे की पूर्ण पुरुषोत्तम भगवान वासुदेवांच्या सभोवती सोनेरी तेजाचे हिरण्यमयेन पात्रेन निराकार ब्रह्माचे आवरण आहे. भगवंतांच्या कृपेने जेव्हा ते आवरण दूर होते तेव्हा खऱ्या अर्थाने परमसत्याच्या मुखाचे दर्शन होते. येथे परमसत्याचा उल्लेख पुरुष अथवा व्यक्ती असा केलेला आहे. परमपुरुष भगवंतांचा उल्लेख अनेक वैदिक शास्त्रातून आहे. भगवद्गीतेत पुरुष हे शाश्वत मूळ व्यक्ती आहेत अशी पुष्टी केली आहे. परम भगवान पूर्णतम पुरुष आहेत. त्यांच्या अनेक शक्ती आहेत. त्यापैकी विशेषतः अंतरंगा, बहिरंगा व तटस्था या शक्ती प्रमुख आहेत. या ठिकाणी ज्या शक्तीचा उल्लेख आहे ती बहिरंगा शक्ती आहे. ती तिच्या कार्याच्या वर्णनावरून समजेल. अंतरंगा शक्ती ही ज्याप्रमाणे चांदणे चंद्रासोबत असते त्याप्रमाणे परमपुरुषासोबतच असते. बहिरंगा शक्तीची तुलना अंधकाराशी केलेली जाते, कारण ती प्राणीमात्रांना अज्ञान अंधकारात जखडून ठेवते. अपाश्रयम हे पद भगवंतांची ही शक्ती त्यांच्या पूर्णपणे अधिपत्याखाली असल्याचे दर्शविते. अंतरंगा शक्ती अथवा श्रेष्ठ शक्ती देखील माया म्हणून ओळखली जाते, परंतु ती आध्यात्मिक माया आहे. अर्थात ती आध्यात्मिक प्रदेशात प्रकट असलेली शक्ती आहे. जेव्हा कोणी या अंतरंगा शक्तीच्या आश्रयाखाली असतो तेव्हा भौतिक अज्ञानाचा अंधकार तत्काळ नष्ट होतो. इतकेच काय, जे आत्माराम दिव्यत्वाशी एक रूप आहेत ते सुद्धा या मायेचा किंवा अंतरंगा शक्तीचा आश्रय घेतात. प्रेम भक्ती किंवा भक्तियोग अंतरंगा शक्तीचे कार्य आहे, म्हणून प्रकाशामध्ये अंधकाराला प्रवेश नसतो. तद्वत तेथे कनिष्ठ किंवा भौतिक भक्तीचा प्रवेश नाही. अशी अंतरंगा शक्ती निराकार ब्रह्माच्या धारणेत प्राप्त होऊ शकणाऱ्या आनंदापेक्षा श्रेष्ठ आहे. भगवद्गीतेत म्हटले आहे की निराकार ब्रह्मज्योती ही पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांची अंगकांती आहे. पुढील श्लोकात स्पष्ट केले जाईल. त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाव्यतिरिक्त कोणीही परमपुरुष असू शकत नाही. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्रील प्रभुपाद की जय.